पेपर सॉल्व झाला. कसा होता एक्सपिरियन्स? एकदम ब्लाइंड झाला असं की आज काय चाललंय असं. एक दुसरं थोडंसं वाटतं काहीतरी वाचल्यासारखं वाटतं, असं काहीतरी चाललंय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर. तिसरं वाटत असेल की ठीक आहे, तुम्ही सांगा तरी बघू आपण पुढे काय होतं ते. पण एक्सपिरियन्स महत्वाचा आहे आणि पेपरचा सराव महत्वाचा आहे, म्हणून आपण इथून दररोज हा पेपर बघणार आहोत. आणि या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला किती प्रश्न बरोबर येतात थोडे महत्वाचं नाही, आणि तुम्हाला किती नॉलेज मिळतं तेही खूप महत्वाचं नाही. ह्याच्यात सर्वात जास्त महत्वाचं आहे आपण या पेपरमधून शिकतो काय, म्हणजे काय चुका करतो, आपल्या काय चुका होत आहेत, आपल्या हातून कोणते प्रश्न चाललेत, आपण एक्झाम पॉइंट ऑफ विचार करतोय का, पेपर पण एक्झाम सारखा आहे का, मला काय वाचायला पाहिजे, मी जे वाचतोय तसे प्रश्न तयार होत आहेत का, हे खूप जास्त मॅटर करतं. कारण नॉलेज तर येणार आहे, इन्फॉर्मेशन तर मिळणार आहे, पण शेवटी पेपर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचं आहे. तर तिथं आपल्याला अटेम्प्ट करताना येणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आता जर सुधारता आल्या तर अजून जास्त फायदा होईल. आणि हे अभ्यास केल्यामुळे किंवा नॉलेज घेतल्यामुळे सॉल्व्ह नाही होत. हे सॉल्व्ह होण्यासाठी पेपरच सॉल्व्ह करावा लागतो डेली. अभ्यास तर करण्याला पर्याय नाही, ते सगळेच करतात, पण त्यासोबत पेपर खूप कमी लोक सॉल्व्ह करतात. त्यामुळे आपण डेली या पद्धतीने लेक्चरच्या सुरुवातीला किंवा एंडिंगला आपण असा एक पेपर डेली सॉल्व्ह करणार आहोत, आणि या माध्यमातून पेपरचं कंटिन्यू प्रॅक्टिस चालू राहील. आणि जसं जसं आपले टॉपिक होतील तसं तसं अजून याच्याबद्दल कॉन्फिडन्स जास्त वाढेल. आता आज हा जो पेपर आहे तो पूर्ण बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय रिलेटेड घडलेल्या घटना घडामोडींचा आहे. कालच्या न्यूजपेपरला आलेल्या पेपर बद्दलचा सगळा डेटा याच्यामध्ये कव्हर आहे. आता याच्यातून असं बघून तुम्हाला एकही वाटणार नाही की असा प्रश्न आयोग विचारत नाही, पण असा डेटा पण न्यूजपेपरमध्ये असतो का, असाही प्रश्न पडेल, कारण हे सगळं न्यूजपेपर मधलं आहे. कुठलाही पेपरच्या बाहेर एकही घटक घेतलेला नाहीये. म्हणून मग आता न्यूजपेपर मी रोज वाचायला सुरुवात करू का, गरज नाही. कारण पेपर वाचायला तेवढाच वेळ जातो अधिक, आणि कंबाईन किंवा राज्यसेवेसाठी पेपर वाचण्याची आवश्यकता नाही आहे. सगळं डेटा एकत्रितपणे आपल्याला कुठल्या ना कुठल्या पुस्तकात मिळतो, आणि आता तर आपण कव्हर करतोय डेली. त्यामुळे मग ह्याच्यासाठी अजून न्यूजपेपर वाचण्यात एकतर पैसे घालणं तेवढं परवडत नाही, तेवढा पेपर महाग झालाय. त्यासोबत वाचायला वेळ घालणं त्याच्यापेक्षा महाग पडतं, आणि एक पेपर वाचायचं म्हणलं तास दीड तास जातो, तर ते हेक्टिक आहे. म्हणून मग जे काही आता बाजारामध्ये बरेच लोक सगळं मटेरियल कलेक्ट करून ठेवलेत सगळ्या विषयाचं त्या त्या ठिकाणी, तर ते आपल्याला फ्रुटफुल राहील. म्हणून आपण आपला वेळ जिथे वाचवता येईल तिथे वाचवणं बेस्ट राहिलं आहे. सो बघूयात एक एक घटक. पहिला प्रश्न, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार. जसे की अगोदर आपण आयोगाने प्रश्न विचारून झाला, हे सेम प्रश्न मुख्य आर्थिक इकॉनॉमिकल ऍडवायझर आहेत. याच्यामध्ये तुम्ही नावं ही एक दोन तीन ऐकलेले असणार आहेत ऍडवायझरच्या रिलेटेड. बिमल चालान तर आरबीआय गव्हर्नर होते, त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही. आणि आता डॉक्टर अनंत नागेश्वर हे चर्चेत आहेत. आणि आता दिल्लीमध्ये झालेल्या कॉन्फरन्समध्ये हे बोलत होते की भले IMF किंवा वर्ल्ड बँक किंवा इतर रेटिंग एजन्सी बोलत असतील की भारत 2047 मध्ये हा विकसित राष्ट्र बनेल, तर हे असंच विकसित नाही बनणार आहे. यासाठी बऱ्याच रिफॉर्म्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं लागतंय, आणि काय काय मर्यादा आहेत त्याच्यावरती व्याख्यान देत होते. म्हणून त्यांच्या रिलेटेडची बातमी होती, यासाठी तो प्रश्न इथे टाकलाय जो आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यानंतर जगातला कोणताही देश, विकसित देश, विकसनशील देश, अविकसित देश ही कॅटेगरीज करतो आपण. हे असं काही कुणी फायनलाइज नाही केलेलं आहे. वर्ल्ड बँक वेगळं सांगते, IMF वेगळं सांगते. विकसनशील विकसितची व्याख्या या सगळ्या संस्थांची वेगळी आहे. युनायटेड नेशन्सची पण वेगळी आहे. प्रत्येकाचे निकष वेगळे आहेत, आणि त्याप्रमाणे हा दर्जा ठरतो. तसंच या कॅटेगरीमध्येही आहे. आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर कोणत्या गटामध्ये भारत येतो, भारत उच्च उत्पन्न गटामध्ये तर येत नाही, हे इथे इलिमिनेट होतो. भारत कमी उत्पन्न गटामध्ये पण येत नाही, हा इलिमिनेट होतो. कधी कधी असं उलट वाचायचं, काय काय येत नाही. मात्र राहिलं उच्च मध्यम गट आणि निम्न मध्यम गट. लॉजिकल काय वाटतं, उच्च मध्यम मध्ये येईल की निम्न मध्यम मध्ये येईल? मध्यम, कुठला मध्यम? उच्च. उच्च कुणा वाटतंय? ओके, तर अजून आपण निम्न मध्यम गटाच्या कॅटेगरीमध्ये पोहोचलेले आहोत, म्हणजे अजून आपल्याला उच्च उत्पन्न गटाकडे जायचं बाकी आहे. आता जसं की चायना किंवा
थोडस दक्षिण आफ्रिका हे थोडस वेगानं निघालेलं. आपली अर्थव्यवस्था मोठी आहे, पण अजूनही कॅटेगरी आपली निम्न मध्यम गटामध्ये आहे, म्हणजे मिडल क्लासमध्ये आहोत, म्हणजेच विकसनशील देशाच्या कॅटेगरीमध्ये आहोत. मग विकसनशील मध्ये आपण चांगले सुधारलेले आहोत किंवा प्रगतीशील आहोत, पण मात्र कॅटेगरी विकसनशील आहे. हे जनरली विकसित देशाची कॅटेगरी आहे. विकसित मध्ये हा उच्च आहे आणि हा मध्यम आहे. मग हा दोन्ही श्रीमंत देशाचा आहे, पण श्रीमंतामध्ये पण हे मध्यम आहेत आणि आपण मध्यम वर्गामध्ये उच्च आहोत, म्हणजे मध्यम गट आहेत, त्यामध्ये आपण बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह आहोत. म्हणून अर्थव्यवस्था आपली मोठी होत चालली आहे, आर्थिक ट्रान्झॅक्शन मोठी होत चाललेत, पण भारत अजून विकसित या कॅटेगरी जायला अजून बराच वेळ आहे. कारण आपल्याकडे दुनियाभरच्या समस्या आहेत पायाभूत सुविधांच्याच, तर मग तिथं आता आपण त्या पायाभूत सुविधांना अगोदर सुधारणं गरजेचं आहे. वित्तीयकरणामुळे म्हणजे जिकडे तिकडे फायनान्शियल गोष्टी वाढत चाललेत, मॅक्झिमम एक म्हणतो ना आर्थिक रोख वाढत चाललाय, त्या आर्थिक रोखाकडे वित्तीकरणामुळे आणि बहुतेक उत्पादनात वाढ होत नसल्यामुळे एका बाजूला इकडं पैसा वाढत चाललाय किंवा फायनान्शियल व्यवस्था वाढत चालली आहे, पण दुसऱ्या बाजूला उत्पादन वाढत नाहीये. हे म्हणजे काय आहे? नोट्स घेतले, पुस्तक घेतले, क्लास लावला, सगळं करतोय, 18 तास अभ्यासाला बसतोय, पण डोक्यात काही जात नाही आहे. म्हणजे एका बाजूला सोर्सेस वाढत चाललेत, पण कन्सेप्ट क्लिअर होत नाही किंवा मार्कच येत नाहीत. द्विधा आहे. घरचे काय म्हणतात, सगळं तर तुला दिलंय, का रिझल्ट येत नाही? आणि आपणही परेशान आहोत, सगळं तर करतोय मी, पण रिझल्ट काय येत नाही? हा गॅप आहे. हे याचीच व्याख्या आहे. वित्तीयकरण होतं भरपूर, दुसऱ्या बाजूला उत्पादन वाढ होत नाही, त्यामुळे पुढीलपैकी कोणती समस्या अधिक जटिल होत चाललेल्याचं दिसून येते. हे वर्णन आहे आपल्या आर्थिक सल्लागारांचं त्याच परिषदेमध्ये. ते बोलले की आपल्याकडं अशा समस्या वाढत चाललेत. आपल्याकडे फायनान्शियल म्हणजे सगळं भरपूर बजेट आणि ऑल सगळ्या गोष्टी फायनान्शियल रेग्युलेशन चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, पण त्याच्यातून आउटपुट पाहिजे, पण ते आउटपुट निघत नाहीये, तो गॅप भरून चाललाय. कशामुळे? मग यामुळे काय होतंय? विषमता वाढत चालली. अंबानीकडे पैसे वाढत चाललेत, बाकी लोकांकडे रोजगार वाढत चाललाच नाहीये. मग असं मानता होईल, काही लोक श्रीमंत होत चाललेत, काही लोक गरीब होत चाललेत. महागाई, ऑब्विसली महागाई वाढेल, कारण इथं कोणीतरी श्रीमंत आहे, ज्याच्याकडे पैसे येत आहेत, याला बँका कर्ज देतात, सरकार त्याचं कर्ज माफ करतं, या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी त्याला सुखसुविधा मिळत आहेत. मग यामुळे त्याच्याकडे तो पैसा आला, मग तो तर डिमांड करणारच आहे, पण आपल्याकडे पैसे नाही वाढले, मग आपल्यासाठी ती वस्तू महागच होईल, कारण आपल्याकडे पैसे नाही आले, आणि ज्याच्याकडे आले त्याच्याकडे वाढत चाललेत. जसं आपण अनेक वेळा ऐकतो, काही लोकांकडे पैसे गरज नसताना पण पडून असतात, आम्हाला एवढी गरज आहे पण आमच्याकडे काहीच पैसे नाहीत, असं आपण अनेक वेळा म्हणतो. तर पैशाचं पण तसंच वैशिष्ट्य आहे, तो गरजवंताकडे जात नाही, गरज नसल्याकडे जातो, कारण त्याला तिथं सिक्युरिटी आहे. विषय कन्सेप्ट लक्षात ठेवा, यांच्याकडे पैसे ऑलरेडी आहेत, अजून पैसे येतील, कारण त्या पैशाला यांच्याकडे सिक्युरिटी आहे. माझ्याकडे काहीच पैसे नाहीत, तर यांच्याकडून माझ्याकडे पैसे येणारच नाहीत, कारण माझ्याकडे सिक्युरिटी नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय कळतो? नॉलेजेबल लोकांकडे नॉलेज येत असतं, त्याच्याकडे नॉलेज नाही आणि नॉलेज घ्यायची इच्छा पण नाही, त्याच्याकडे नॉलेज येतच नाही, त्याच्याकडे कचराच येत असतो. अगदी तसं आहे, पैसा पैसेवाल्याकडे जातो, पैसे नसलेल्याकडे जात नाही. म्हणजेच काय? अट्रॅक्शन बिटवीन सेम आहे, जी गोष्ट जिथं आहे तिकडेच जास्त जात असते. म्हणजे इथं काय समजलं? पैसेवाल्यांकडे पैसे वाढत चाललेत, अंबानी अडाणी यांच्याकडे पुन्हा बिझनेस वाढत चाललाय, पण बाकी लोकांकडे रोजगार वाढायला पाहिजे, वाढत नाही, मग यामुळे महागाई पण वाढेल. दुसऱ्या बाजूला बेरोजगारी का नाही वाढणार? उत्पादन वाढल्याशिवाय रोजगार वाढत नसतोच. मग उत्पादन वाढण्यासारखं आपल्या देशात काय चाललंय? उत्पादन वाढण्यापेक्षा सेवा वाढत चालल्यात, टेलिफोन, टेलिव्हिजन, त्यासोबत एज्युकेशन, हेल्थ या रिलेटेड सर्व्हिसेस वाढवतोय आपण, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. चायनाने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ग्रोथ जास्त केली आहे, आपण सर्व्हिस मध्ये जास्त केली आहे. त्यामुळे आज चायनाला जीडीपी वाढवायला खूप सपोर्ट मिळतोय, आणि चायनामध्ये पायाभूत सुविधा वेगाने वाढत चाललेत. आम्ही पायाभूत सुविधा नाही वाढवल्या, आम्ही सुख सुविधा वाढवल्या. आज सुख सुविधामुळे आपण टीव्ही, मोबाईल घेऊन बसलोय. चायना आज रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट बांधल्यामुळे ते या शहरातून त्या शहरात इझी चाललेत आणि जमेल तिकडे काम करतायत. त्यामुळे त्यांचा असमतोल कमी होतोय, विषमता कमी होतोय, कारण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. आपल्याला नागपूरला कामाला जायचं म्हणजे आपण विचार करणं
करण्यामध्ये 2 महिने घालू शकतो, कारण आपलं जायचं किती डिफिकल्ट आहे आपल्याला माहिती आहे. मग जर तेच ट्रॅव्हलिंग इझिली असेल तर मग प्रोडक्टिव्हिटी वाढते. बेरोजगारी वाढण्याचं मुख्य कारण आहे. सगळी कारणं त्याला जबाबदार आहेत. म्हणजे काय काय जटिल होत चाललंय हे सगळं होत चाललंय, वरील सर्व जबाबदार आहे. म्हणजे ही कन्सेप्ट समजली. फायनान्शियल आणि ग्रोथ ह्यामधला गॅप आहे. हे अप्लाइड प्रश्न आहे. वरती दोन्ही पण फॅक्च्युअल प्रश्न होते. आता खाली योजना आहे. पहिला वरती इन्फॉर्मेशन झाली, करंट अपडेट, खाली कन्सेप्ट झाली. आता स्कीम आहे. स्कीम काय? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना भारत सरकारने केव्हा सुरू केली होती? केव्हा केली होती? 2016, 18, 2018. हे आता सरकारची चर्चा सध्या चालू आहे की याच्यामध्ये काही बदल करणे, सुधारणा करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणून न्यूजला होती, म्हणून हा घटक इथं टाकलेला आहे. 2018 हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्टील आणि दुसरा आहे द ग्लोबल इंडिया समिट 2024 मध्ये या परिषदा भारतात कुठे झालेल्या आहेत? कुठे झाल्या असतील? दिल्ली, मुंबई, कुठे वाचलंय असं की नाही? ठीक आहे, मार्क करा. मुंबई, सॉरी दिल्ली, 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 दिल्लीला झालेली आहे. जनरली इंटरनॅशनल कॉन्फरन्स शक्यतो आपण दिल्लीला घेतो, पण हे इकॉनॉमिकल असल्यामुळे हैदराबाद किंवा मुंबई पण असू शकतात आहे, पण दिल्ली आहे. करेक्ट आन्सर दिल्ली, लक्षात ठेवा. G7 आहे. G7 ची वार्षिक शिखर परिषद. G7 मध्ये जगातले सर्वाधिक विकसित राष्ट्रांचा गट आहे. G7, G8, G20 असे घटक आहेत. त्यातला हा एक G7 चा पार्ट आहे. वार्षिक शिखर परिषद 13 ते 15 जून 2024 दरम्यान झालेली आहे. ही परिषद कुठे पार पडली? इटलीला आहे. याच्या खाली एक वाक्य लिहा. या परिषदेसाठी भारतालाही बोलवण्यात आले होते. भारतालाही बोलवण्यात आले होते. तर भारत तिचं मेंबर नाहीये, पण भारत त्या बैठकीला जाणं अपेक्षित नाही. पण भारताचं सध्या वाढतं महत्व आणि आर्थिक क्षेत्रातील वेगवान प्रगती, आंतरराष्ट्रीय पातळीवरच इम्पॉर्टन्स ह्याचा विचार करता भारताला बोलवणं आवश्यक आहे, असं ही परिषद नोंदवलेली मत होती, म्हणून आपल्याला बोलवण्यात आलं होतं. क्वाड, ज्याला चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणून ओळखली जाते, म्हणूनही ओळखली जाते, हे शब्द कट करा. संवाद म्हणून ओळखली जाते. यामध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो? म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद आहे. हे 4 गटांचं आहे. चतुर्भुज म्हणजे चारी बाजू, संवाद बैठक आहे, कॉन्फरन्स आहे, याप्रमाणे याच्याकडे पाहिलं जातं. तर ह्याच्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होतो? 4 देश समावेश: ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपान. वरील सर्व आहेत. तर ह्या देशांचं हे गट काय करतात, याचं काय महत्व आहे? तर आता जागतिक पातळीवर प्रामुख्याने हिंदी महासागराचं महत्व वाढत चाललेलं आहे. त्याची आर्थिक व्याख्या अशी आहे की युरोपाचं भविष्य संपत चाललेलं आहे. युरोपातली लोकसंख्या कमी होत चालली आहे. आर्थिकतावाद किंवा इकॉनॉमिकल बिझनेस हा डाऊन होत चाललेला आहे. ब्रिटनचं वर्चस्व कमी होत चाललेलं आहे. युरोप संपल्यात जमा आहे आणि अरबांचं तेल कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे तेलाचं भविष्य अरबांचंही असुरक्षित आहे. म्हणून दरम्यानच्या कालावधीत चीननं, अमेरिकेनं तेलाचे साठे खूप मोठे नवीन शोधून काढलेत. रशियानं पण शोधून काढलेत. आता हे तेलाच्या बाबतीत आघाडीवर निघण्याचा प्रयत्न करतायत हे तिन्ही देश. पण ट्रेड, ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हलिंग या बाबतीत जगाचं भविष्य बनणार आहे. ट्रेड म्हणजे व्यापार, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास आणि ट्रान्सपोर्ट वाहतूक. या तिन्ही दृष्टिकोनातून जगात सर्वात जास्त बिझी रूट म्हणून ओळखला जातोय तो हिंदी महासागर. आणि हिंदी महासागराच्या बाजूला असलेली अनेक ठिकाणची खनिज संपत्ती हे आता जगाचं भविष्य असणार आहे. म्हणून चीननं वेगानं आघाडी घेत निघालेला आहे. हिंदी महासागरामध्ये अनेक ठिकाणी संशोधन, तेलाचे साठे या माध्यमातून ते बरंच काही अग्रेसिव्ह निघतायत. आणि भारत तर हिंदी महासागरात आहे, त्यामुळे भारताला इथं लक्ष द्यावंच लागेल.
आणि हिंदी महासागरामध्ये कंट्रोल करायला चायनाला तेवढा ऑप्शन नाही, म्हणून हिंदी महासागराच्या बाजूचे देश श्रीलंका, विशेष म्यानमार याच्यावर चायनानं खूप कंट्रोल ठेवलेला आहे. म्यानमारला वाटेल ते दिलेलं आहे. अमेरिकेनं बहिष्कार टाकलाय तरी सुद्धा चायनानं मदत केलेली आहे. जगातल्या अनेक देशांनी अमेरिकेच्या दबावाखाली म्यानमारला मदत द्यायचं नाकारलं, पण चीननं मात्र मदत चालू ठेवली, कारण म्यानमार थ्रू हिंदी महासागराचं काम करता येतं. आज हिंदी महासागरामध्ये अनेक ठिकाणी बेट उभा करायचं काम चायना तयार करतोय, कारण चायनानं जमिनीत तेल शोधून काढलंय कधीच चायनाच्या. आता चायनाला पाण्यात तेल शोधायचंय. लक्षात ठेवा, जमिनीत तेल शोधून झालंय, आता पाण्यातलं तेल पाहिजे, म्हणून चायना पाण्यात जमीन उभा करतोय, जेणेकरून त्या जमिनीच्या आजूबाजूला उभारून तेल बाहेर काढता येईल. आणि अजून भारत जमिनीतलं तेल काढण्यातच आपण मागे आहोत, म्हणून तर आपण तेल आयात करतो आणि त्याच्यावर रिफायनरी प्रक्रिया करतो, कारण आपल्याला तेल आयात करून रिफायनरी करणं परवडतं उत्पादन करण्यापेक्षा, कारण उत्पादनाला जेवढा खर्च लागतो त्यापेक्षा प्रक्रिया करणं सोपं जातं. आणि चायना उत्पादनही करतो, प्रक्रियाही करतो. जमिनीतलं शोधून झालंय, आता पाण्यातलं पाहिजे, म्हणजे आपण किती मागे आहोत याचा अंदाज येतो. आणि याप्रमाणे आपल्या पाण्यातील आपल्यालाही तिथं काही शोध घेता येईल, यासाठी आपणही आघाडीवर आहोत. मग भारताला मध्ये घेतल्याशिवाय चायनाला रोखता येत नाही, म्हणून अमेरिकेनं ऑस्ट्रेलिया आणि इंडियाला सोबत घेऊन याचं काम करायला सुरुवात केलेलं आहे. आणि सर्वात असुरक्षित आणि भीतीदायक आहे तो जपान, म्हणून तर जपाननं याच्याबद्दल आघाडीवर काम केलेलं आहे. क्वाड या संघटनेच्या निर्मितीमध्ये कोणत्या देशाने सर्वप्रथम ही कल्पना मांडली? कोणी? जपानने मांडलेली आहे. कारण जपान इथं असुरक्षित आहे. कुणामुळे? चायनामुळे. कारण भारत पाकिस्तान असल्यासारखं चीन आणि जपान आहेत, म्हणून तर जपानच्या आणि साऊथ कोरियाच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेकडे आहे. कारण साऊथ कोरिया उत्तर कोरियामुळे घाबरू नये आणि जपान चायनामुळे घाबरू नये, आणि चायना व उत्तर कोरियाला संपवायचं आहे अमेरिकेला. म्हणून अमेरिकेनं काय केलं? भारताला सोबत घेतलं. जपान तर त्याचा मित्र आहे, ऑस्ट्रेलियाला घेणं गरजेचं होतं हिंदी महासागर म्हणून, स्वतः लीड करतोय. असं 4 गट जो हिंदी महासागराच्या बाजूला आहे. या माध्यमातून चायनाला रोखणे हे उद्देश आहे. आणि पुढील भविष्य, पुढचे 20-30 वर्ष हिंदी महासागर हे इकॉनॉमिकली खूप मेजर इम्पॉर्टंट आहे. ऑल खनिज तेलासाठीही, व्यापार व्यवसायासाठीही. कारण जलवाहतूक ही तुलनेनं कमी खर्चिक समजली जाते, म्हणून इथं अमेरिकेला आपलं वर्चस्व गाजवायचं आहे. आणि भारतमध्ये काय आहे? भारतालाही आपलं आपलं वर्चस्व टिकवायचं आहे. हिंदी महासागरात हे जर बाकीचे येत असतील तर चायना पुढे आपल्याला संपवेल, म्हणून आपणही मध्ये राहणं गरजेचं आहे. आता कुठं दूर राहून नाही आम्ही आमचं बघतो तुम्ही तुमचं बघा, आता ऑप्शन संपला. 90 नंतर जग सगळं एकत्र आलेलं, त्यामुळे मध्ये येणं आणि या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे. सो हे 2 लक्षात ठेवा या गटाबद्दल. क्वाड असं या गटाचं नाव आहे आणि या माध्यमातून हे घटकही आपल्याला महत्वाचे आहेत. 22 ते 20 मध्ये देशातील एकूण सर्वसाधारण रोजगाराची संख्या किती कोटी होती? रोजगारांची म्हणजे काम करतायत, रोजगारी परफॉर्मिंग लोक, याची संख्या आहे 41.2 कोटी. कारण सध्या सरकार बेरोजगाराची संख्या सांगत नाही, रोजगाराची संख्या सांगतं, कारण ते बेरोजगार मोजण्याचं बोर्डच बंद करून टाकलेत. मग यामुळे काय होतं? रोजगारी किती आहेत? आता आम्ही यावर्षी सांगितले 41 कोटी, आता पुढच्या वर्षी सांगू शकतो 43 कोटी. मग तुम्ही काय राहायचं? खुश राहायचं. 43 कोटी लोक कामाला लागलेत, पण वाढ किती झाली? 1 कोटीची, 2 कोटीची. आणि आपली लोकसंख्या किती आहे? 140 प्लसच आहे. बेरोजगार किती आहेत? मग आता कल्पना पहा, रोष किती आहे. मग त्याच्यात कितीही बालक काढा 14 वर्षाखालील, वृद्ध काढा 60 वर्षावरील, मग हे मिळून 50 कोटी गेले समजू आपण. 50 कोटी काय करतायत? अंदाज येतोच. हे एवढं गॅप आहे. म्हणजेच काय? सक्सेस किती झालं हे सांगू नका, फेल किती झाले हे महत्वाचे. या माध्यमातून
याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. बेरोजगाराची संख्या माहिती असली पाहिजे. पण आता इथे दिले रोजगाराची, म्हणून रोजगाराचे लक्षात ठेवा. सध्या देशात आर्थिक क्षेत्राशी संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्य करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? डायरेक्ट इनडायरेक्टली आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहेत. आरबीआय, खेडच आहे. सेबी, पुन्हा हे बँकाबद्दल, म्हणून याला आपण नाणे बाजार म्हणू शकतो. नाणे हे भांडवल, हे विकास. विकास कोणाचा? ग्रामीण आणि शेती. त्याच्या ह्या नोडल एजन्सी आहेत, म्हणजे हायएस्ट इन्स्टिट्यूट आहेत. नाणे बाजाराबद्दल आरबीआय, भांडवल बाजाराबद्दल सेबी आणि विकासाबद्दल नाबार्ड, जे विकास ग्रामीण आणि शेतीबद्दल आहे. सीबीआयचा काही संबंध नाही, ही तपास संस्था आहे. त्यामुळे आपोआपच एबीसी हे उत्तर यावरून फर्स्ट करेक्ट येईल आहे. तर याप्रमाणे काही कन्सेप्ट क्लिअर होतात, काही इंटरनॅशनल अपडेट, नॅशनल अपडेट आणि त्यासोबत काही इन्फॉर्मेशन, काही आपल्याला प्रश्न. याप्रमाणे आपण वेगवेगळे घटक आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या संकल्पनाही इथून पुढे याप्रमाणे पाहत जाऊ. क्लिअर आहे?